हॅलो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी मागच्या क्लासमध्ये एक थेरम शिकला होता, ज्याचं नाव होतं थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. आणि या ठिकाणी जेव्हा एखाद्या बॉडीचा तुम्हाला एक मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असेल, त्याचं मास माहित असेल, तर त्याच्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या पॅरलल ॲक्सिस मध्ये त्या बॉडीचा सेम बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येऊ शकतो, यासाठी आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम आपण हा वापरू शकतो. आणि त्या पॅरलल ॲक्सिस थेरमचा फॉर्म्युला आपण काल या ठिकाणी मागच्या ह्याच्यामध्ये काढला होता, IO इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. अशा पद्धतीनं या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण कोणत्याही बॉडीसाठी त्याच्या पॅरलल ॲक्सिस मध्ये एका ॲक्सिसला पॅरलल दुसरा जो ॲक्सिस असतो त्याच्या भोवती समजा बॉडी रोटेशनल मोशन करत असेल, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण हा काढू शकतो. आपण जे इथे व्हिडिओ क्लास शिकत आहोत त्यामध्ये एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, की मी या ठिकाणी तुम्हाला नोट्स सेंड केलेल्याच आहेत. त्या नोट्स आधी लिहायच्या पूर्णपणे वहीमध्ये चांगल्या पद्धतीनं, आणि त्यानंतर आपला हा जो क्लास ऑन करून तुम्ही फिगर पाहून या ठिकाणी ऍक्च्युअल आणि बुक सुद्धा रेफर करून तुम्ही या ठिकाणी त्या फिगर मध्ये जाऊन ऍक्च्युअली मी जे सांगितलेलं आहे, ज्या ज्या एक्सप्रेशन जसा फॉर्म्युला आपण डेव्हलप करत गेलेला आहे त्याची प्रोसिजर, त्याची जी की टाईप या ठिकाणी समजून घ्यायची. तर या ठिकाणी मी तुम्हाला जे की आता दुसरा आजच्या क्लासमध्ये हा दुसरा एक थेरम मी शिकवणार आहे. या थेरमचं नाव आहे थेरम दॅट इज ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस. तर हा काय आहे तो आपण इथे बघणार आहोत. तर या ठिकाणी थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. तर आता हे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस याच्यासाठी या ठिकाणी जी बॉडी आपण गृहीत धरणार आहोत ती बॉडी आहे, त्या बॉडीचं आहे लॅमिना. त्या बॉडीला म्हणतात लॅमिना. आता लॅमिना कशाला म्हणायचं, आणि या आधी आपण बघितलं होतं की लॅमिना या रिजिड बॉडी लक्षात घेतलं होतं. पण आता इथे या ठिकाणी या थेरम मध्ये आपण लॅमिना हा शब्द वापरणार आहे. व्हॉट इज लॅमिना, पहिल्या प्रथम हे आपण क्लिअर करून घेऊया. लॅमिना मीन्स सच ए बॉडी दॅट हॅव्हिंग लार्ज एरिया ॲज कम्पेअर्ड टू इट्स मास. म्हणजे मास च्या पेक्षा त्या बॉडीला एरिया जास्त असतो, त्याचा एरिया जास्त असतो. मास कम्पेअर्ड हे स्मॉल असते आणि त्याचा एरिया जास्त असतो, म्हणजे स्मॉल मास अँड एरिया इज ग्रेटर, सच ए बॉडी दॅट इज कॉल्ड ॲज ए लॅमिना. जसं की या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो कार्डबोर्ड आहे, एखादा कार्डबोर्ड, आणि त्या कार्डबोर्डला या ठिकाणी आपण लॅमिना म्हणू शकतो. एखाद्या लोखंडाचा पत्रा, त्याचं मास कमी असू शकते आणि कम्पेअर टू द मास द एरिया इज ग्रेटर, सच ए बॉडी इट इज कॉल्ड ॲज द लॅमिना. त्याला काय म्हणायचं, लॅमिना. तर आता हे आपण जे की लॅमिना बद्दल या ठिकाणी माहिती यामध्ये घेतलेली आहे. तर आता आपण हा थेरम दॅट इज ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस, म्हणजे हा थेरम कसा आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस साठी आहे. आणि तो नेमकं कसा आहे यासाठी ही फिगर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बुक मध्ये, नोटबुक मध्ये ड्रॉ करायची आहे. बुक मध्ये आहे आणि तसेच नोट्स मध्ये सुद्धा मी पाठवलेली आहे. तर या फिगर मध्ये बघा 3 ऍक्सिस दाखवलेले आहेत बघा. म्हणजे एक ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस, आणि दुसरा ऍक्सिस वाय ऍक्सिस आहे, तिसरा ऍक्सिस झेड ऍक्सिस आहे. म्हणजे समजा ही जी बॉडी आहे अशी हॉरिझॉन्टली डायरेक्शन मध्ये आपण जर बघितली तर दॅट इज अ प्लेन सरफेस दॅट इज कॉल्ड ॲज ए लॅमिना. त्याला काय म्हणायचं, लॅमिना. याच्यामध्ये काय आहे, 3 ऍक्सिस आहेत. मीन्स एक्स ऍक्सिस जे की या लॅमिनाच्या प्लेन मध्ये आहे, त्याला परपेंडिक्युलर असलेला दुसरा वाय ऍक्सिस तो सुद्धा या लॅमिनाच्या प्लेन मध्येच आहे. अँड to these two axes there is another z axis is to be there, that is to be वर्टिकली अपवर्ड्स. आपण दाखवल्याप्रमाणे या फिगर मध्ये तो ऍक्सिस कसा आहे, वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, दॅट इज द झेड ऍक्सिस. बट झेड ऍक्सिस इज टू बी ओरिजिनेट वेअर these two axes means x axis and y axis that intersect each other. जिथे कुठे हा x axis आणि y axis इंटरसेक्ट होतो अशा पद्धतीनं, आणि त्या ठिकाणाहून वर्टिकली अपवर्ड्स there is a z axis is to be there. Such a 3 perpendicular axis which are mutually perpendicular to each other, such a 3 axis are to be shown in this figure. You are observing such a 3 axis. म्हणजे आता इथे या ठिकाणी पहिल्या प्रथम आपण काय बघणार आहोत, या ठिकाणी स्टेटमेंट. तर या स्टेटमेंट मध्ये नेमकं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वर मी एक फॉर्म्युला सुद्धा इथे डायरेक्टली आधीच लिहून टाकलेला आहे बघा. तो फॉर्म्युला इथे तुम्ही
बघू शकता. काय फॉर्म्युला आहे इथे? दिस इज टू बी आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आता इथे आय झेड म्हणजे काय, आय एक्स म्हणजे काय आणि आय वाय म्हणजे काय हे आपण इथे नंतर समजून घेऊया. पण आता आय झेड म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस. म्हणजे समजा झेड ऍक्सिस भोवती ही जर बॉडी फिरत असेल तर या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड. सपोज दॅट बॉडी परफॉर्म्स रोटेशनल मोशन when this lamina that rotates about x axis. Next one, when Ix is what? Ix is the moment of inertia of this lamina when this lamina that is to be perform rotational motion about y axis. So that moment of inertia is Iy. तर इथे काय सांगितलं की हे जे दोन ऍक्सिस जे आहेत एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, जेव्हा बॉडी रोटेशनल मोशन करत असेल एक्स ऍक्सिस भोवती तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? सॉरी, एक्स आय एक्स. आणि नंतर जेव्हा बॉडी वाय ऍक्सिस भोवती रोटेशनल मोशन करत असेल तर तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? आय वाय. तर आता हा जो तिसरा जो ऍक्सिस आहे आय झेड, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा झाला तर तो कसा मिळणार म्हणून सांगितलं या ठिकाणी या थेरम मध्ये. या दोन मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन करायची. कोणत्या कोणत्या? आय एक्स प्लस आय वाय. तेच या स्टेटमेंट मध्ये इथे आपल्याला बघायचं आहे. सो व्हॉट इज दॅट स्टेटमेंट दॅट वी हॅव टू सी हिअर? द स्टेटमेंट फॉर दिस थेरम, व्हॉट? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना. इथे शब्द आलेला आहे बघा, प्लेन लॅमिना. That is the body that we consider. Here one in this theorem we have to consider lamina आणि लॅमिना बद्दल मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. व्हॉट इज द लॅमिना? आता मी सांगितलं की लॅमिना इज व्हॉट? सच ए बॉडी दॅट इट हॅज ए लार्ज एरिया ऍज कम्पेअर्ड टू इट्स मास. मास पेक्षा त्याचा एरिया जास्त असतो अशा बॉडीला म्हणायचं लॅमिना. नाव द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट ए गिवन ऍक्सिस. आता आपण इथे काढणार आहोत अबाउट ए गिवन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे आता इथे प्लेनला, या लॅमिनाच्या प्लेनला परपेंडिक्युलर कोणता ऍक्सिस आहे? झेड ऍक्सिस आहे. कोणता ऍक्सिस आहे? झेड ऍक्सिस आहे. सो दॅट इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. इज इक्वल टू, याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय झेड, हा जो आय झेड आहे त्याची किंमत बरोबर इज इक्वल टू व्हॉट? इथे काय सांगितलं? सम ऑफ, सम म्हणजे काय? ऍडिशन. सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट. आता इथे वेगवेगळे दोन ऍक्सिस जात आहेत ते त्याच्याबद्दल सांगितलंय की आय झेड ची किंमत कशी आली म्हणून सांगितलं. देअर वन द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हॉट? टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. इथे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत आणि इन द प्लेन ऑफ द लॅमिना. हे कसे आहेत? इन द प्लेन ऑफ द लॅमिना अँड विच आर इंटरसेक्टिंग. ते एकमेकाला कसे करत आहेत? इंटरसेक्ट करत आहेत. ऍट द पॉइंट, कुठे इंटरसेक्ट करत आहेत? या ओ या ठिकाणी. कुठे? या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहेत दोन, जे की हे दोन ऍक्सेस कोणते कोणते? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ओ या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहेत. वेअर द परपेंडिक्युलर ऍक्सिस कट्स द लॅमिना. आणि जिथेच हा झेड ऍक्सिस या लॅमिनाला कट करतो. वेअर these are the intersecting point. Which one? O is the intersecting point for x axis and y axis. And at the same O point, this perpendicular axis, that is z axis, that cuts the lamina. आणि तो इथे कट करतो. So such a way that from this theorem we get such a mathematical statement which is what? Iz equal to Ix plus Iy. तो सिंपल एकदम स्टेटमेंट आहे बघा की जेव्हा लॅमिना मध्ये दोन असे ऍक्सिस आहेत, कोणते कोणते आहेत? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. समजा हा लॅमिना एक्स ऍक्सिस भोवती रोटेशनल मोशन करत असेल तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया आला आय एक्स. आणि जेव्हा हा लॅमिना वाय ऍक्सिस भोवती जर रोटेशनल मोशन करत असेल तर तेव्हा या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आला आय वाय. आता आपल्याला इथे काढायचं झेड ऍक्सिस, तिसरा ऍक्सिस.
that is the perpendicular to these two axes, where there one these two axes intersect each other. From that this axis starts, and about this axis suppose moment of inertia is Iz, and its value is given by Ix plus Iy. अशा पद्धतीनं एकदम सोपं या ठिकाणी आपण जे की समजून घेतलेलं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी पुढचं मी जे की याचं प्रूफ या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत, किंवा थेरमची आपल्याला स्टेटमेंट याच्यामध्ये आता आधी लक्षात आलेली आहे, आणि याच्यावरनं मॅथमॅटिकल स्टेटमेंट सुद्धा आपण इथे समजून घेतलेलं आहे. आता पुढचं परत एकदा या फिगर मध्ये बघा, की या फिगर मध्ये आपण दाखवलेलं आहे की देअर आर द थ्री ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस, विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता इथे मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन केलं होतं. लेट अस कन्सिडर देयर इज ए Iz. That is what Iz is what Iz is the moment of inertia of the lamina about what z axis. या z axis भोवती या ठिकाणी moment of inertia या ठिकाणी किती येतो Iz. Similarly again let us consider that Ix is the moment of inertia of the lamina about x axis. जर ह्या लॅमिना x axis भोवती म्हणजे या ऍक्सिस भोवती जर फिरला तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो Ix, आणि when this lamina rotates about y axis then moment of inertia is how much Iy. हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो इथे Iy. तर इथे मी रफली काढण्याचा प्रयत्न करतो. नाउ सिमिलरली देयर इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ऍक्सिस, त्याला आपण काय डिनोट करणार, इट इज Ix. त्याला काय करणार आपण Ix. and about this z axis the moment of inertia of the lamina is how much, this is to be Iz. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हे तीन मोमेंट ऑफ इनर्शिया या लॅमिनाचे तीन वेगवेगळ्या ऍक्सिस थ्रू आता या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं की Iz इक्वल टू Ix प्लस Iy. सो दिस इज द Iy आपण इथे कन्सिडर केलेलं आहे बघा, Iy about the y axis. Now we have to consider a small element that is P. आपल्याला इथे काय करायचं की हा जो एक छोटासा एलिमेंट आहे, छोटासा पार्टिकल आहे, आणि इथे लक्षात घ्यायचं की ऑल दिस लॅमिना that is to be made up of such a small number of elements and whose mass is dm. आणि प्रत्येकाचं मास किती आहे dm एवढा आहे. त्याच्यापैकी एक एलिमेंट जो की P या ठिकाणी आहे, P हा एलिमेंट आहे, आणि we consider such that there one at this there one such a small element and this lamina that is made up of such a small number of element. Now we have to join this P point from O. So there one this OP or PO that is to be equal to R. इथे मी दाखवलेले बघा फिगर मध्ये किती आहे ते R एवढं. इथे OP हे अंतर किती आहे R एवढं आहे. Again we have to join this OP and we have to draw what perpendiculars. आता इथे आपल्याला काय करायचं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. कोणते कोणते परपेंडिक्युलर आहेत इथे दोन आहेत. वन इज Pn म्हणजे P या पॉइंट पासून Pn इज द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन x axis whereas PL इज द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन y axis. असे दोन परपेंडिक्युलर या ठिकाणी x axis वर आपल्याला आणि y axis वर दोन ऍक्सिस वर ड्रॉ करायचे. नाउ Pn that is the perpendicular drawn by means of which there is a intersection ON that is to be whose length is x. त्याची लेंथ किती समजायची x, and there is a PL that is to be drawn whose PL ची लेंथ आहे x आणि Pn याची लेंथ काय येईल y. Pn ची लेंथ काय येईल y, आणि या ठिकाणी PL आणि किंवा NO हे दोन्ही मिळून या ठिकाणी सारखेच असतील हे इंटरसेक्शन, आणि त्याची लेंथ काय येईल x, आणि इथे काय आहे y. म्हणजे अपोजिट साइड सुद्धा काय असेल सेम. याच्या x ची अपोजिट साइड ही आहे, त्याच्यामुळं ही लेंथ सुद्धा x येईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी वी गेट सच ए टू लेंथ्स Pn आणि PL हे काय ड्रॉ केलेले आपण परपेंडिक्युलर कशावर
एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर. PN इज द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन एक्स ऍक्सिस वेअर PL इज द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन वाय ऍक्सिस. So this intersection OL that is equal to y and the intersection what PL हे जे काही आहे लेंथ याची किती आहे x. In this way we have considered such a small element whose length that is from O point is r that we consider. आता आपण इथे पुढे जाऊया. आता पुढच्या स्लाइड मध्ये बघा. आता आपण इथे कन्सिडर करणार आहोत देअर वन मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस. याच्यामध्ये आधी जर आपण या ठिकाणी झेड ऍक्सिस भोवती समजा हा एकच एलिमेंट जर या ठिकाणी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला गेलं तर आपल्याला येईल तर या ठिकाणी लक्ष देऊन जाईल की समजा एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो आर स्क्वेअर आणि गुणिले मास म्हणजे काय येतं डीएम फक्त एलिमेंटचा काय. आता आपण याला इथे कन्सिडर केलेलं आहे की हा जो लॅमिना आहे तो लॅमिना अशा सारख्या आयडेंटिकल एलिमेंटनं बनलेला आहे ज्याच्यामध्ये सारखेच एलिमेंट आहेत आणि ज्याच्यामध्ये हा लॅमिना अशा पद्धतीनं या ठिकाणी जो की आलेला आहे तर त्या लॅमिनाचा टोटल लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायला गेला तर आपल्याला काय करावं लागते की या सारखे आयडेंटिकल एलिमेंट असल्यामुळं टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला या इक्वेशनला काय करावं लागते इंटिग्रेट करावं लागते. तेव्हा आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस इज टू बी कॅल्क्युलेटेड आय झेड. अशा पद्धतीनं हे पहिलं इक्वेशन आलं. ही बुक मध्ये सुद्धा डायरेक्ट स्टेप दिली पण त्या ठिकाणी मी सगळे एक्सप्लेन करून सांगितलं. आता समजा दिस लॅमिना रोटेट्स अबाउट व्हॉट एक्स ऍक्सिस. देन फर्स्ट ऑफ ऑल वी कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एलिमेंट. आता एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस च अंतर या पी पार्टिकलचं फ्रॉम एक्स ऍक्सिस इज टू बी वाय आणि या ठिकाणी त्याचा स्क्वेअर आपल्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असा आहे प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स आणि मास किती आहे या ठिकाणी डीएम किती आहे डीएम. आपण इथे काय काढलं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एलिमेंट अबाउट द एक्स ऍक्सिस इज वाय स्क्वेअर डीएम. पण आता आपल्याला इथे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया या लॅमिनाचा काढायचा आहे तेव्हा काय येईल Ix is the total moment of inertia of the lamina. आता इथे असे आयडेंटिकल एलिमेंट असल्यामुळे सगळ्यांचा एकमेकांमध्ये ऍड करावं लागेल तेव्हा आपल्याला काय करावं लागेल इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम. अशा पद्धतीने इथे हे सेकंड इक्वेशन आलं. सिमिलरली वी हॅव द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट वाय ऍक्सिस कॅल्क्युलेटेड आणि या एलिमेंटचं वाय ऍक्सिस पासूनचा अंतर आहे x आणि त्याचा स्क्वेअर केला तर x स्क्वेअर येतो x स्क्वेअर डीएम आणि हे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया एलिमेंटचा काढला आणि यानंतर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा झाला तर या इक्वेशनला आपल्याला इंटिग्रेशन करावं लागेल. असं हे तीन ठिकाणचे तीन ऍक्सिस भोवतीचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला याच्यामध्ये मिळाले. आता आपण या ठिकाणी आय झेड मिळाला आय एक्स मिळाला आय वाय मिळाला सगळ्यांचे फॉर्म्युले या ठिकाणी मिळाले. आता याला प्रूव्ह कसं करायचं याचं आता आपण पुढची स्लाइड बघूया. प्रूव्ह करायसाठी वी कन्सिडर हिअर वन ट्रायंगल दॅट इज ओपीएल. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. परत फिगर मध्ये लक्ष द्या ओपीएल ट्रायंगल ओपीएल त्रिकोण ओपीएल हा ट्रायंगल लक्षात घ्या. अँड फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द ट्रायंगल वी राईट हिअर हायपोटेनस स्क्वेअर. राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये हा जो हायपोटेनस आहे त्याला कर्ण म्हणतात मराठी हायपोटेनस किंवा या ठिकाणी डायगोनल सुद्धा म्हणूया. हायपोटेनस स्क्वेअर दॅट इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे आपण वापरलेला आहे. आर स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. नाउ वी मल्टिप्लाय दिस इक्वेशन अबव इक्वेशन that is by dm to the both side. या इक्वेशनला आपल्याला काय करायचं की dm न मल्टिप्लाय करायचं आहे and we have to integrate
दिस इक्वेशन बाय बोथ साइड. या इक्वेशनला काय करायचं, प्रत्येक टर्मला डीएम न, लेफ्ट हँड साइडला डीएम न मल्टिप्लाय करायचं, राईट हँड साइडच्या दोन्ही टर्मला डीएम न मल्टिप्लाय करायचं आणि दोन्ही बाजूचं काय करायचं, इंटिग्रेशन. तर असं केल्यावर कसं येईल इक्वेशन, इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम इक्वल टू, परत आपण इथे लिहू शकतो इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएम. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे लिहू शकतो. आर स्क्वेअर डीएम, दोन्ही साईडला आपल्याला डीएम डीएम प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं. तर आता आपलं मागचे जे 3 इक्वेशन होते 1 2 3, फ्रॉम दिस 3 इक्वेशन वी राईट इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम च्या बदल्यात आपण काय लिहिणार, आय झेड. इंटिग्रेशन वाय स्क्वेअरच्या बदल्यात आपण लिहिणार आय एक्स. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअरच्या बदल्यात लिहिणार आय वाय. सो इन दिस वे वी प्रूव्ड दिस थेरम दॅट आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आता तुम्ही म्हणाल सर हे जे इक्वेशन आलंय ज्याचं आपण प्रूफ घेतलंय, तर प्रत्येक वेळेस हे ऍक्सिस असेच असतील का? कदाचित समजा एक्स ऍक्सिस परपेंडिक्युलर असेल आणि झेड ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस विच आर इन द प्लेन ऑफ द लॅमिना, मग अशा वेळेस काय येईल, परपेंडिक्युलर जर एक्स ऍक्सिस असेल तर तुम्ही तुमचं इक्वेशन बदलून जाईल. जो परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे तो आय एक्स आहे समजा, इथे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स, आणि उरलेले जे 2 ऍक्सिस आहेत आणि आय झेड म्हणजे झेड ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस समजा जर या ठिकाणी या प्लेन मध्ये असतील लॅमिनाच्या, तर तुम्हाला इथे कसं इक्वेशन बनेल, ते आय झेड प्लस आय वाय आहे की नाही. सिंपल आहे. म्हणजे जो कोणता परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे त्याला आधी त्याची बरोबर आहे त्याची बेरीज काय, उरलेले 2 ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे सिंपल आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस असंच येईल असं काही नाही. देअर मे बी द एनी ऍक्सिस दॅट इज परपेंडिक्युलर टू द लॅमिना and the 2 remaining axes, suppose remaining axis that are intersecting each other and that perpendicular axis that intersecting at the intersecting point where cuts it lamina. So in this way maybe this equation can be written in this way, ix equal to iz plus iy. समजलं असेल तुम्हाला मी काय सांगायलो, की समजा ह्या ठिकाणी ज्या फिगर मध्ये दाखवले की झेड ऍक्सिस या लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे, तर त्याच्याऐवजी समजा मी सांगितलं की एक्स ऍक्सिस या लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे, तर आणि उरलेले 2 ऍक्सिस झेड आणि वाय ऍक्सिस हे लॅमिनाच्या प्लेन मध्ये आहेत, तेव्हा हा थेरम अशा पद्धतीनं होऊ शकतो. तर तसंही विचारलं तरी तुम्हाला ते लिहिता येते, तर याच्यामध्ये काही वेगळं नाही. सो इन दिस वे वी प्रूव्ड दिस थेरम अँड अगेन देर इज टू बी वी say that there is a proof that is of this theorem, and maybe ask for 3 marks, or from this theorem we can easily find out the moment of inertia such a body that having such a 3 axis. तर आपण हे यूज सुद्धा करणार आहोत वेगवेगळ्या बॉडी साठी. तर हे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं. तर मी आधी तुम्हाला प्रोसिजर सांगत आहे की अभ्यास नेमका या ठिकाणी हा क्लास आपण जो ऑनलाईन घेत आहोत त्याचा अभ्यास करताना तुम्ही तुमच्या नोट्स रेडी ठेवा. समोर फिगर ही ड्रॉ केलेली पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि तिथे व्यवस्थित परत बॅक साईडला जा, परत एकदा रिवाइंड करा, मागे जा, परत एकदा व्हिडिओ पहा. अशा पद्धतीने तुम्ही हे प्रूफ चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. ओके, थँक्यू.